यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा धरणाचे 20 दरवाजे एकाच वेळी उघडल्यानंतर परिसरातील अनेक गावांमध्ये जलप्रलय झाला. हजारो हेक्टर शेती खरडून गेली. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी या परिसराची पाहणी करण्यास आलेले स्थानिक आमदार तथा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासमोर रोष व्यक्त केला. उईके यांनी पुलावरून नदीची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी कुठलीही पूर्वसूचना न देता धरणाचे दरवाजे उघडल्याबद्दल प्रकल्पाचे अधिकारी व प्रशासनावर संताप व्यक्त केला. विरखेड, वाटखेड, हस्तापूर येथील खरडून गेलेल्या शेतात आता पिकांऐवजी खडक, दगड व रेती जमा झाल्याचे विदारक दृश्य मंत्र्याला बघायला मिळाले. उद्ध्वस्त झालेले शेतशिवार पुन्हा तयार करण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. मोठा खर्च देखील येईल. शिवाय शेतीचे साहित्य, कुंपण, सौर ऊर्जा पॅनल, ठिबक सिंचन साहित्याचे पूर्णतः नुकसान झाले आहे. तसेच विजेचे पोल पूर्णतः उखडले. ही सर्व भयानक परिस्थिती पाहता ताबडतोब मुख्यमंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री अशोक उईके यांनी सांगितले. बेंबळा प्रकल्पामध्ये साठवणीपेक्षा जास्त पाणी आल्यामुळे बेंबळा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी आणि जिल्हा रेड अलर्ट असल्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी दरवाजे उघडले. आणि दरवाजे उघडल्यानंतर जी नदी आहे, अनेक वर्षापासून दरवाजे उघडल्यानंतर त्या नदीनं पाणी जाते. नदी पात्र अरुंद असल्यामुळे ती नदी पूर्ण भरली आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जाऊन अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, खरडून गेलेलं आहे. त्यामुळे बेंबळा प्रकल्प जेव्हापासून निर्माण झाला तेव्हापासून आतापर्यंत कधीही एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नाही. तेवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्यामुळे उद्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी माझ्या मतदारसंघातले बाभुळगाव तालुक्याचा हा अतिसंवेदनशील विषय असल्यामुळे, शेतकरी हवालदिल असल्यामुळे मी ही बाजू सांगेन आणि त्यांना 100% शेतकऱ्यांना न्याय देईन. एकच सूचना शेतकऱ्यांना कुठली दिल्या गेली नाही. प्रशासन आमचं सजीव होतं. SDO साहेब आहे, तहसीलदार साहेब आहे, इथे आमचे बेंबळा प्रकल्पाचे अधिकारी सुद्धा आहे. त्यांना सातत्याने ते संपर्कात होते, संवाद साधत होते. त्यामुळे सर्व चर्चा करून त्यांनी टप्प्याटप्प्यानं दरवाजे खोलले अशी मला माहिती मिळाली. मी याबाबत सखोल चौकशी करतो. परंतु जे नुकसान झालेलं आहे, सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं, त्यांचे पंचनामे आमचे सुरू आहे. तात्काळ त्यांना मोबदला आणि न्याय कसा मिळेल याकडे जास्त लक्ष आहे. आपण प्रत्यक्ष विदारक परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. फारच म्हणजे पूर्ण शेतीचं नुकसान झालेलं आहे. शेत खरडून गेलेलं आहे. 3-3 वर्ष त्यांच्या हातात शेत लागत नाही. अशा परिस्थितीमध्ये शासन तशा पद्धतीचं सहानुभूतीपूर्वक विचार 100% शासनाच्या